कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 9 ब फुलेवाडीमधील नगरसेविका माधवी पाटील आणि मानसिंग पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाला। कोल्हापूर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली। यावेळी आमदार महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। कार्यक्रमाला कृष्णात पाटील, राजेंद्र जाधव, श्रीकांत पोवार, राहुल जाधव, संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकानं 24 मे रोजी इचलकरंजीतील अमेय बडवे याच्या चप्पल गोदामावर छापा टाकला। त्यावेळी बेकायदेशीर क्रिकेट बेटिंगचा व्यवसाय उघड झाला होता। या गुन्ह्याच्या तपासात 17 जणांची नावं निष्पन्न झाली आणि एका नगरसेवकासह 9 जणांना अटक केली होती। या गुन्ह्यातील 2 मास्टरमाइंड गुजरातमधील सुरतमध्ये असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकानं सुरतमधून जयदीप जिकाद्रा आणि हार्दिक जिकाद्रा यांना अटक केली आहे। या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 87,55,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। कोल्हापुरातील सायबर चौक ते एनसीसी भवन रस्त्यावरील विजेच्या खांबाला एका ट्रकची धडक बसली। त्यामुळे उच्च दाबाची विजेची तार रस्त्यावर पडली होती, तर तारेची दुसरी बाजू अर्धवट लोंबकळत होती। रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार शांतीनाथ बोटे आणि विकास चव्हाण यांना हा धोकादायक प्रकार दिसला। त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवून महावितरणला तार तुटल्याचं कळवलं। मध्यरात्रीच्या सुमारास 1.5 तासापेक्षा अधिक काळ जागेवर थांबून या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेतली। त्याबद्दल राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघांचा विशेष सत्कार केला। करवी तालुक्यातील हळदी गावात गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली। हळदीतील भद्रकाली पान शॉपच्या पाठीमागे एक खोली बनवली होती, त्यामध्ये गुटख्याचा साठा केला होता। पोलिसांनी छापा टाकून खंडेराव नाईक याला अटक केली आणि त्याच्याकडून गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला असं 47,800 रुपयांचं साहित्य जप्त केलंय। नाईकला 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोल्हापुरातील कार्यकर्त्यांच्या वतीनं शालेय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वितरण केलं जाणार आहे। यंदा 12 जून रोजी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम राबवला जाईल अशी माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या उपक्रमाचा लाभ दरवर्षी 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी घेतात असंही राजू जाधव यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, राहुल कुंभार, अतुल पालकर, अण्णा तिलवे, दया भोईटे, विजय पवार उपस्थित होते। सूर संगीत साधना अकॅडमीच्या वतीनं 11 जून रोजी गोविंदराव टेंबे रंगमंदिरात पुस्तक प्रकाशन केलं जाणार आहे। आयुर्वेद या विषयावरील पुस्तकाचं प्रकाशन गृहपोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते होईल। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि संगीतकार संभाजी पाटील यांची उपस्थिती असणार आहे। तसंच या कार्यक्रमात उदयोन्मुख गायिका शुभ्रा खाडेचा विशेष सत्कार होईल, तर स्वर्गीय आशा भोसले यांना गाण्यातून स्वरांजली अर्पण केली जाईल। त्यामध्ये मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि आशाताई यांची गाणी सादर होतील असं भास्कर सोनपराते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी धनाजी लोंढे, सुषमा पाटील, मंजुषा लोंढे, बिनॉय किणीकर, अमर शितोळे उपस्थित होते। कर्नाटक राज्यातून बेकायदेशीररित्या गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार प्रदीप पाटील यांना मिळाली। त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक इचलकरंजी पंचगंगा नदी पुलाजवळ तैनात केलं। दरम्यान शहरात गुटखा घेऊन येणाऱ्या 4 चाकी वाहनावर या पथकातील पोलिसांनी कारवाई केली। त्यामध्ये 2 लाख रुपये किमतीचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला। तसंच 2 लाख रुपये किमतीची 4 चाकी देखील जप्त करण्यात आली। या प्रकरणी धोंडीबा निर्मळे याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई अंमलदार महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, गजानन गुरव, शिवानंद मठपती, संतोष बर्गे, विशाल खराडे यांच्या पथकानं केली। कोल्हापुरातील रमणमाळा पोस्ट ऑफिस नजीक रस्त्यावर लावलेल्या 4 चाकीनं अचानक पेट घेतला। स्थानिकांनी अग्निशमन दलाला वर्दी दिल्यानंतर जवानांनी घटनास्थळी दाखल होत तातडीनं आग विझवली। ही घटना रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेत सुरेश कांबळे यांच्या मालकीच्या 4 चाकीचं सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील यादवनगर परिसरात कोयता घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या तरुणाबद्दल राजारामपुरी पोलिसात तक्रार प्राप्त झाली। त्यानंतर पोलीस कर्मचारी दिलीप पाटील, रंगराव चव्हाण, नितीश बागडी, शाहू तळेकर, सचिन पाटील, विशाल शिरगाव, सुरेश घेजी, शांतीनाथ बोटे यांनी या परिसरात शोध घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या शुभम डावाळेला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला। त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।
राज्य राखीव पोलीस दलाचे गट 5 दौंडचे समादेशक तसंच अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचं वयाच्या 45व्या वर्षी रविवारी सकाळी पुण्यात निधन झालं. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी कोल्हापुरात उपाधीक्षक पदावर काम केलं होतं. दरम्यान 8 वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. सध्या ते दौंड इथल्या गट नंबर 5च्या राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून कार्यरत होते. सोमवारी सकाळी शासकीय इतमामात जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.